महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधी पक्ष नेता दोन्ही सभागृहात नाही, विधानसभेत नाही आणि विधान परिषदेत नाही, याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. लाज वाटली पाहिजे की विरोधी पक्ष नेत्याशिवाय तुम्ही कामकाज पुढे रेटताय. याचा अर्थ विरोधी पक्ष नेत्याला तुम्ही घाबरता. मग तो शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तुमची सायटी काढली जाते. विधिमंडळाची गेल्या काही वर्षामध्ये सर्कस झाली आहे. सर्कस, दशावतार म्हणा, गांभीर्य संपलं विधिमंडळातल्या कामकाजाचं आणि पार्लमेंट मधल्या कामकाजाचं सुद्धा. संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधीमुळे संसदेमधल्या चर्चेमध्ये जान आहे किंवा लोकशाही जिवंत असल्याचं एक भान आहे. संसदीय लोकशाहीमध्ये सभागृहात मग महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, विधानसभा आणि संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता असणं ही लोकशाहीची गरज आहे. संविधानाची सुद्धा ती आवश्यकता आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये, विशेषतः 10-11 वर्षामध्ये विरोधी पक्षनेता कुठे ठेवायचाच नाही, त्या दृष्टीने मांडणी करायची निकालांची, हे अमित शहा आणि मोदी यांच्या राजकारणाने ठरवलेलं आहे. मग महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल, तरीही दिल्लीमध्ये यावेळेला राहुल गांधी यांनी 100 खासदार स्वतःचे आणि आमच्यासह मोठ्या प्रमाणात 240 लोक निवडून आणल्यामुळे विरोधी पक्षनेते पद टाळता आलं नाही. पण विरोधी पक्षनेत्याचा सातत्यानं अपमान कसा करता येईल हे मात्र हे लोक पाहत असतात. महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधी पक्ष नेता दोन्ही सभागृहात नाही, विधानसभेत नाही आणि विधान परिषदेत नाही, याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. लाज वाटली पाहिजे की विरोधी पक्ष नेत्याशिवाय तुम्ही कामकाज पुढे रेटताय. याचा अर्थ विरोधी पक्ष नेत्याला तुम्ही घाबरता. मग तो शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तुमची सायटी काढली जाते. तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तुमच्या चुका दाखवल्या जातात. लोकशाहीमध्ये महत्वाचं साधन आहे. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना आणि केंद्रामध्ये अमित शहा मोदी यांना लोकशाहीचे कोणते संकेत पाळायचे नाही. याआधी सुद्धा संख्याबळ कमी असताना महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता दोन्ही सभागृहात नेमलेले आहेत. संसदेमध्ये भाजपचे सुद्धा अत्यंत पक्ष नेता नेमलेला आहे. राहुल गांधी विरोधी पक्ष नेता असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे धिंडवडे निघत आहेत त्याच्यामुळे अमित शहा पासून सगळे हादरलेले. वंदे मातरमवरच्या चर्चेमध्ये आपण ते पाहिले. वंदे मातरमवर चर्चा 150 वर्ष झाली म्हणून जी सुरू केली, त्याच्यामध्ये सगळ्यात बुरखे फाटले ते भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरच्या ज्या संघटना आहेत, RSS सारखे, त्यांचे बुरखे फाटले. आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कुठेच नव्हता. तुम्हाला वंदे मातरमचा पुकार करण्याचा अधिकार नाही. मला अशी मागणी आहे पुढल्या अधिवेशनात की महाराष्ट्रात सुद्धा जे आपलं राज्यगान आहे, जय जय महाराष्ट्र माझा, त्याच्यावर चर्चा. म्हणजे महाराष्ट्राच्या लढ्यात, मुंबईच्या लढ्यात, मराठी माणसाच्या लढ्यात कोण कोठे होतं आणि काय करत होतं हा सोक्ष मोक्ष लागेल. महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये गौतम अडाणी नव्हते. ज्या गौतम अडाणीसाठी मुंबई आणि महाराष्ट्र त्यांच्या पायाशी ठेवण्याचा प्रयत्न मिंदे आणि फडणवीस यांचं सरकार करते. म्हणून चर्चा होऊ द्या जय महाराष्ट्रावर सुद्धा. तर वंदे मातरमवर झाली तर राज्यगान, जय महाराष्ट्रावर चर्चा होऊ द्या. म्हणजे महाराष्ट्र कोणाचा आणि महाराष्ट्रासाठी कोणी रक्त सांडलं, कोणी बलिदान केलं आणि आता हा महाराष्ट्र कसा ओरबडला जातोय, मुंबई कशी लुटली जाते, हे देशाला आणि राज्याला कळू द्या. त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या मुंबईच्या लढ्यात कुठेच नव्हता आणि आज ते आम्हाला अक्कल शिकवत आहेत. त्यांचे मुंबईचे अध्यक्ष काय बोलतायत?
रवींद्र चव्हाण काय बोलतात? रवींद्र चव्हाण हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. त्यांनी तरी थोडं जपून बोललं पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रश्नावर, मराठी माणसाच्या प्रश्नावर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. सगळ्यांनी, सत्ताधारी पक्षातले जे मराठी अभिमानी लोक आहेत त्यांनी सुद्धा आमच्या बरोबर आलं पाहिजे. आपले पक्षीय मतभेद असतील, पण आज मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या राज्याचे प्रमुख मंत्री, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जे कॅबिनेटचे महत्वाचे सदस्य आहेत, ते सांगतात विदर्भ वेगळा करण्याचे आमचं काम सुरू आहे, आमचा अजेंडा आहे. आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काम करतायत. त्याच्यावर मिंदे गटाचा स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा एकही आमदार उसळून उठला नाही. याचा अर्थ हे अमित शहाचे मिंदे आहेत. तुमच्या कॅबिनेट मधला एक मंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करतोय आणि तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे बसून हा थंडगार लोळा गोळा होऊन, याचा अर्थ तुम्ही अमित शहाच्या दबावाखाली आहेत आणि अमित शहाचा जो अजेंडा आहे मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा, त्याला तुम्ही छुपा पाठिंबा देताय. हे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर देखील पालघर मध्ये गुजरात पूर्णपणे घुसलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रावर आक्रमण होत आहे, अतिक्रमण होत आहे. पालघरच्या सीमा ओलांडून गुजरात मग आतमध्ये प्रवेश केले पालघरच्या दिशेने. ते अजून पुढे येतील, कारण सगळे ठेकेदार तिथे काम करणारे हे त्यांचे आहेत. कधी काळी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी त्यांनी पालघरवर दावा सांगितला होता. डांग, उंबरगाव, डहाणू, पालघर. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.